आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली प्रशासनाकडूनच शहरांचे फुफ्फुस असलेल्या वृक्षांचा गळा घोटला जात असल्याचे भीषण वास्तव सुराज्य अभियानाच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आले आहे। मुंबई महानगरपालिकेने 1 एप्रिल 2026 पासून वृक्ष संजीवनी अभियान सुरू करून झाडांभोवतीचे कॉन्क्रीट काढण्याचा उपक्रम हाती घेतला असला तरी सुराज्य अभियानाने अशा मोहिमेच्या मूळ हेतूवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। झाडांभोवतीचे कॉन्क्रीट काढणे हा केवळ 1 महिन्याचा इव्हेंट नसावा, मुळात अशी मोहीम राबवण्याची वेळच का येते? रस्ते बांधताना नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशांचे सरळ उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यांपर्यंत कॉन्क्रीट ओतले जाणे हीच सर्वात मोठी चूक नाही का? कॉन्क्रीट काढा अभियान राबवण्याऐवजी हे उल्लंघन करणाऱ्या दोषींवर एनजीटी ऍक्ट 2010च्या कलम 26 अन्वये फौजदारी कारवाई करण्याचे अभियान का नाही, असा रोखठोक प्रश्न सुराज्य अभियानचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरकुटे यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मराठी पत्रकार संघ येथे मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉक्टर उदय धुरी, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता गणेश कोळी उपस्थित होते। नमस्कार। सुराज्य अभियान हिंदू जनजागृती समिती आज मुंबईमध्ये जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। या प्रेस कॉन्फरन्सचा विषय होता तो म्हणजे झाडं जे आपण रस्त्याच्या दोन्ही तर्फाला जे फुटपाथमध्ये झाडं असतात त्या झाडांवरती बऱ्याच वेळेला कॉन्क्रिटीकरण अगदी मुळापर्यंत बुंद्यापर्यंत गेलेलं असतं आणि त्यांना जी आवश्यक मूलद्रव्य जी अगदी सूर्यप्रकाश असू दे, पाणी असू दे, हे जे मिळतच नाही आणि त्यामुळे ते कालांतराने ते झाड एक कुंजून जातं आणि शेवटी ते अगदी कधीतरी पडतं। तर हा विषय पाहिलं तर हा पूर्ण मुंबईपुरता मर्यादित नसून हा पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलेला आहे। आणि जेव्हा ही लक्षात आल्यानंतर आपण गोष्ट त्यानंतर सुराज्य अभियानाचे कार्यकर्ते हे मुंबई, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, नागपूर, अकोला अशा विविध ठिकाणी सर्वे केला आणि याचे फोटो एकत्र करून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ते निवेदन दिलेलं आहे। आज मुंबईबरोबरच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी अनेक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा विषय पत्रकारांमध्ये बरोबर पण आपण समोर आणलेला आहे, जनतेसमोर आणलेला आहे। आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये मागणी करत आहोत की अशा प्रकारे जे कॉन्क्रिटीकरण होतं या कॉन्क्रिटीकरण करताना जे अधिकारी ह्या सर्वेसाठी अप्रुव्हल देतात यांच्यावरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो। त्यामुळे या सगळ्यांची इन्क्वायरी करावी, ऑडिट करावं। त्याचबरोबर त्यांना आवश्यक ती एनजीटीच्या गाईडलाईननुसार जे काही डायमीटर असलं पाहिजे ती जागा लगेचच मुक्त करावी आणि त्यांना ते योग्य ते जागा करून द्यावी अशी या ठिकाणी मागणी केली आहे। नमस्कार।